मिनिएचर वर्ल्डचं आम्ही घेतलंय. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे मिनिएचर वर्ल्डला लोणावळ्याचं. तुम्ही बघू शकता ह्या साईडला आपलं लोणावळा आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला पुण्याला जातो तो रस्ता आहे. आणि इकडं जस्ट 100 मीटर वरतीच टोल नाका आहे, तर त्याच्या आधीच ही प्लेस आहे. चला आता बघूया. वॅक्स म्युझियम 90 500च्या ह्याच्यामध्ये सगळं आहे बघ. मिनिएचर पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. 90 पेन आहे ना, 400 आणि 550 रुपये होतात तसे. हे इन्फिनिटी रूम काय आहे? मिरर मेज आणि ते सेमच आहे का, म्हणजे एकच आहे का ते तसं? आणि ते हे काय होतं वॉर्टेक्स? तर मिनिएचर वर्ल्डचं आम्ही घेतलंय. आधी 100 रुपये होतं त्याचे, पण आता 300 रुपये झालेत. आपलं 150 रुपये झालेत. सो आमचं तिकीट झालं 300 रुपये. इकडे हॉरर हाऊस आहे. हॉरर हाऊस मध्ये एका व्यक्तीला द्यायचंय. करायचंय का हॉरर हाऊस? चल हॉरर हाऊस करू. चल ना हॉरर हाऊस करू ना. घाबरते का तू? मी आहे ना, चल ना. चल आपण जाऊ. चला जाऊ द्या, आपण जे करायला आलोय आपण ते करूया. सो आता आतमध्ये जाऊन बघूयात आपण काय काय तिकडे. टायमिंग काय आहे दादा याचा? हे तर लोणावळा सारखंच वाटतंय ना, तसे डोंगर वगैरे आणि छोटे छोटे घर. ओके. अच्छा, इकडे रात्र सकाळ असं त्यांनी हे दाखवलं की कधी रात्र होती कधी सकाळ होती असं. आता प्रॉपर डे झालेला आहे. ट्रेन चालली इकडनं आणि आता रात्रीचा सीन आहे. डे लाईटचा सीन आहे. बॅक साइडला आपण जे डोंगर वगैरे पण आहे त्या साइडला. पूर्ण गावाचा सीन आहे हा एक. इथे हे काय आहे, रेल्वेचा स्टॉप आहे. मिलिटरी ही झिप लाईन दिसते. डे मध्ये आपण बघूयात. सो वरती हेलिकॉप्टर पण आहे, चॉपर आहे वरती आणि हा बोगदा आहे त्या ट्रेनचा. त्यानंतर वरती पॅराग्लायडिंग बघूयात आपण. परत डे होईल आता. सो याची थीम अशी आहे की नाईटला ते गाव आणि सिटी कसं दिसतं आणि डे लाईट मध्ये कसं दिसतं. सो आता अगेन डे झालाय. वरती पवनचक्की आहे, इथे पॅराग्लायडिंग चालू आहे आणि आता इकडनं ट्रेन येईलच गाईज. हो, जे लोणावळ्याचं डोंगर आणि हिल एरिया आहे त्याचा फील आहे हा. ट्रेन आली आता. वाव. आता आपण दुसऱ्या सेटवर जाऊयात. तर दुसरा जो सेट आहे, वाव, तो हा जसं तुम्हाला बघू शकता तुम्ही, एअरपोर्ट आहे हे. एवढं मोठं एअरपोर्ट बनवलं यांनी, मिनिएचर एअरपोर्ट. सो आता इकडनं टेक ऑफ. वाव. सो इथे पार्किंग एरिया आहे प्लेनचा या ठिकाणी. आणि
कंट्रोल टॉवर. सो इथे जे वेटिंग लॉन्च एअरपोर्टचं खूप सारे फ्लाईट्स इथे दिसतील, इंडिगो. आणि हे बघा अजून एक प्लेन, आता ह्याची लँडिंग होतीये एअर इंडियाची. सो लँडिंग, हा रनवे आहे, पूर्ण रनवे आहे हा. आणि अगेन एक कंट्रोल टॉवर आहे इकडे. इकडे हे ट्रेन रेडी, सॉरी इकडे हे प्लेन रेडी होते टेक ऑफ साठी रनवेवर यायला. सो हे प्लेन आहे. एअर इंडियाचं फ्लाईट आहे. सो मग अशी हिल एरिया आणि लोणावळा आणि ट्रेन होता आणि या ठिकाणी एअरपोर्ट बनवलंय. बघूयात आपण नेक्स्ट. सो हा तिसरा सेट आहे. इकडे हे काय टाउन सेट आहे. आता नाईट मध्ये हा टाउन असा दिसतोय. आणि इकडे बघ हे कन्स्ट्रक्शन साईट आहे. आता डे झालाय पुन्हा. So, या ठिकाणी जायंट व्हील आहे. एक छोटा ट्रक आहे, एकदम स्लो चालू आहे हा. जायंट व्हील आहे, 2-3 जायंट व्हील आहे. तो बुलेट ट्रेन आहे इकडे. वाव. आणि हा नाईट सीन आहे. इथे भूलभुलैया आहे हे भूलभुलैया आहे ना हे. इथे काय काय म्हणतात त्याला, मेरी गो राऊंड काय ते. इकडे पण काहीतरी सेट असेल किंवा होता. इकडे पूर्ण डोंगरच, म्हणजे फॉरेस्ट एरिया आणि मध्ये एक मे बी हे असेल, हे काय म्हणतात आयलँडचा सेट असेल. त्यातून मे बी पूर्ण नसेल झाला. हा एक सेट आहे, याच्यात दुसरं तर काही नाहीये. ते काय म्हणतात डॉग यार्ड काय म्हणतात त्याला, ते जिकडनं. सो इथे हा समुद्र नाही आहे मागे, पण हा पण एक छान सेट आहे. इथे पण एक ट्रेन आहे, बट ही मालगाडी सारखी आहे. रात्री. सो हा नाईट सीन आहे. हा कुठला सेट आहे दादा? टाउन सेटच येतो पण डॉक यार्ड. येस, डॉक यार्डच होता ते. हे वाला काय, स्मार्ट सिटी. इथे हे कोर्ट. आणि इकडे बाकी इथे लेक पॉन्ड आहे इथे. आणि इकडे मोठे टॉवर्स आहे. हे गार्डन एरिया आहे. वाव, किती डिटेल मध्ये. इथं तू सायकल्स बघ, सायकल वगैरे पण केलंय, एकदम डिटेल मध्ये बनवलंय. हा माणूस इथं ॲब्स क्रंचेस करतोय, छोटे छोटे एकदम.
खूप छोटा आहे, ते झूम केल्यावरती दिसतंय पण एकदम डिटेल मध्ये बनवलं. इवन हा माणूस काय करतोय इथे, काहीतरी रिपेअर करतो काय करतो. एनिवे, हा कुठला सेट आहे, त्यांनी सेटचे नाव असे लिहायला पाहिजे होते. एक काहीतरी, अरे मीठ घेऊन चाललाय हा, म्हणजे आज समुद्राचं सेट आहे. बघा ना. येस, मिठागरे, ज्याला आपण हिंदी इंग्लिश मध्ये काय म्हणतो ते नाही माहिती, पण ते मीठ बनवतात तिथं मिठागरेच म्हणतात ना. सो ते आहे. आणि इथे बघा ते सॉल्ट जसं ड्राय करून एक्स्ट्रॅक्ट करतात, तो सेट आहे इथे. वाव, मागे पण पूर्ण त्याचीच फॅक्टरी आहे. ही ट्रेन पण तेच कॅरी करते पूर्ण सॉल्ट. आणि अगेन नाईट शिफ्ट झालाय आता नाईट मध्ये. आणि इकडे शिप आहे, बोट आहे. आणि सो हा पूर्ण समुद्राचा सेट आहे. तेव्हा खूप भारी होतं ना. ही ट्रेन कुठून जाते? अच्छा, इकडनं नाही जाते ती, वरून नाही जाते. सो हा, येस, वाव, खूप मोठा सेट आहे हा पूर्ण. तोच कंटिन्युएशन मध्ये आहे मागे. विंडमिल्स, क्रूज आहे इकडे, शिप आहे मोठी. वाव, अगेन माग पवन चक्की, सॉरी पूर्ण डोंगर आहे. आणि इकडे समुद्राचा सीन आहे अगेन. इकडे पण अगेन खूप छान सेट आहे. आता हे अगेन अर्बन सिटी आहे पूर्ण, मोठे मोठे टॉवर्स, बिल्डिंग्स. इथं बँक बघू शकता तुम्ही. मिल्क व्हॅन चालू आहे, छोटी मिल्क व्हॅन जाते इकडनं. आणि मोठे मोठे टॉवर्स. इकडे पण एक छोट लेक आहे त्याच्या साईडला. हे काय आतमध्ये दिसत नाहीये, पण शॉप किंवा छोट हॉटेल वगैरे आहे. या साईडला हे काय, अगेन हॉटेलच आहे छोट असं. आणि हे नाईट मध्ये आता हा सेट असा दिसतोय. टाउन, मोठं टाउन अगेन. हे काय, मिलिटरी काय, कुठली कार आहे? फायर ब्रिगेडची कार पण फिरते. सो पोलीस पण हे इकडे. आणि इकडे फायर ब्रिगेड आहे. हा शेवटचा सेट होता. तर गाईज खूप भारी इथे 5-6 सेट आहेत मिनिएचर्स, आणि खूप डिटेलमध्ये बनवलेलं आहे. काही काही गोष्टी एकदम वरून असं ऑलरेडी, तर हे एकदम छोटे छोटे सेट आहेत, म्हणजे ऑब्विसली मिनिएचर आहे, पण त्यामध्ये पण तुम्ही जर डिटेल्स बघितले, एकदम बारीक बारीक लेवलला छोटे छोटे माणसं आणि खूप बारीक लेवलला डिटेलिंग केलंय. सो खूप छान सेट आहे. 150 रुपीज वर्थ आहे याच्यासाठी. स्पेशली लहान मुलांसाठी खूप छान आहे. म्हणजे लहानपणी आपण शाळेमध्ये प्रोजेक्ट्स वगैरे करायचो, तर तसं हे खूप मोठ्या लेवलला ह्यांनी बनवलेलं आहे. सगळे सेट आहेत यामध्ये. सगळे म्हणजे 5-6 सेट आहेत, पण खूप छान बनवलेले आहेत ते. आणि डे मध्ये तो सेट कसा दिसतो, ती प्लेस कशी दिसते, नाईट मध्ये कसं दिसतं, ते पण यांनी एकदम व्यवस्थित केलेले आहे. सो वर्थ आहे. 9 to 9 टायमिंग आहे. येऊ शकता तुम्ही. खूप छान एक्सपिरियन्स असेल तुमच्यासाठी ॲज अ फॅमिली, आणि स्पेशली लहान मुलांना घेऊन. तर छान प्लेस होती. आणि तुम्हाला जेवढ्या वेळ पाहिजे तेवढ्या वेळ तुम्ही आतमध्ये थांबू शकता, बघू शकता. 2-3 वेळा पण बघू शकता, असं काही लिमिटेशन नाहीये. मोठा आहे,
आतमध्ये इकडे पण स्पेस आहे, एसी आहे पूर्ण, सो गरम वगैरे काही होणार नाही आतमध्ये. छान आहे.